श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। लहान असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो भाऊंनी हाक मारल्यानंतर भाऊ थांबलेच पाहिजे। विकासाकडे लक्ष देणार मतदार फक्त एवढंच तुम्हाला सांगतो। कारण की जे भाऊनी पूर्वमध्ये जे काम केले ते आजपर्यंत कोणी केलं नाही। चर्चित तर राहुल भाऊंचंच नाव आहे पूर्ण नाशिकभर। नाशिक पूर्वमध्ये तरी राहुल भाऊच ढिकले। विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपलाय। नाशिक पूर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार राहुल ढिकले यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे। त्यांच्या प्रचार रॅलीत तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। राहुल ढिकलेंच्या प्रचार रॅलीतील गर्दी बघता विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे। सर्व स्तरातून राहुल ढिकले यांना चांगला पाठिंबा मिळतोय। त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामं केली आहेत, त्यामुळेच नागरिक त्यांच्या बाजूने ठामपणे उभे दिसत आहेत। राहुल भाऊ हे आमचे लहानपणापासून बरोबर राहिलेले आणि सर्वांना समजून घेणारे व सर्वांना मिळून मिसळून राहणारे एक व्यक्तिमत्व आहे। आजपर्यंत लहान मुलगा आला कोणी आले तरी भाऊ सर्वांना जवळ घेऊन चांगल्या गोष्टी शिकवतात। आज ते 5 वर्ष पहिले आमदारकी झाली त्यांची, पण सर्व लोकांनी त्यांनी मनामध्ये इतकं स्थान निर्माण केलेले जबरदस्त का प्रत्येकाला त्यांना हवंशी वाटते का भाऊ पुढच्या 5 वर्ष पण भाऊच असा, त्याच्या पुढच्या 5 वर्ष पण भाऊच असा। विरोधकांचं कामच आरोप करणं, हे आरोप प्रत्यारोप चालूच असतं इलेक्शनमध्ये। सामान्य लोक मतदार त्याच्याकडे लक्ष देत नाही। विकासाकडे लक्ष देणार मतदार फक्त एवढंच तुम्हाला सांगतो। एकंदरीत नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये काय चित्र आहे? नाशिकचं जर पाहायला गेलं ना तर भाऊसारखा कार्यकर्ता कोणी नाही, उमेदवार नाही। कारण की जे भाऊनी पूर्वमध्ये जे काम केले ते आजपर्यंत कोणी केलं नाही। भाऊनी फक्त कामच केले। भाऊनी काय स्वतःचा संपर्क आहे आपला फायदा काही पाहिला नाही, त्याच्यामुळे भाऊच लागणार, बाकी कोणी आहेत नाही त्यांच्या विरोधात। चर्चित तर राहुल भाऊंचंच नाव आहे पूर्ण नाशिकभर। नाशिक पूर्वमध्ये तरी राहुल भाऊच ढिकले। कशाच्या जोरावर येऊ शकते? जनसंपर्क या जोरावर व्यक्तीचं काम दिसते। तुम्ही 11th आवरला कधी पण कॉल करा, राहुल भाऊ कॉल उचलणार। इवन मंत्रालयात असले तरी काय रे काय काम आहे तुझं, तेवढं काम ते करतात। त्याच्यामुळे त्या जनसंपर्काच्या अगेन्स्ट यूथ तर त्यांच्या सोबतच आहे सगळं।